शरीराचं सर्व्हिसिंग, जसं तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करता आणि गाडी ही नेहमीच वापरत असता, एकदाच सर्व्हिसिंग करून आपण थांबत नाही, तसंच शरीराचं आहे की शरीरातलं जर का आपल्याला मेटाबॉलिझम उत्तम ठेवायचं असेल तर काही ठराविक काळानंतर पुन्हा पंचकर्म हे करणं गरजेचं असतं. रुग्णांनी सांगितलेलं पथ्य हे व्यवस्थित फॉलो केलं, औषधोपचार व्यवस्थित फॉलो केले आणि पंचकर्म केलं तर 14 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला या शुगरमध्ये 14 दिवसाचं 7 दिवसाचं पंचकर्म केलं तरी सुद्धा या शुगरमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. आणि सगळ्या अंगाला तेल लावून मसाज, म्हणजे मसाज आणि स्टीम किंवा सौनाबाथ या ट्रीटमेंट्स म्हणजे स्पा ट्रीटमेंट्स आहेत. पण पंचकर्म मुळातच या ट्रीटमेंट्सला पूर्वकर्म म्हणतं आणि त्या ट्रीटमेंट्स ह्या आम्ही पूर्वकर्म म्हणून म्हणजे त्या बाय डिफॉल्ट आम्ही करतो सगळ्या पेशंटमध्ये. आणि पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीनुसार, आजारानुसार, अवस्थेनुसार, वयानुसार आम्ही मग त्यांना वमन द्यायचं आहे का, विरेचन द्यायचं आहे का, बस्ती द्यायचे आहेत का, नस्य कोणती ट्रीटमेंट द्यायची या 5 ट्रीटमेंटपैकी हे आम्ही ठरवतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला जेव्हा उत्तम संतती हवी आहे, निरोगी संतती हवी आहे तर त्याच्यासाठी पूर्वी शरीरशुद्धी ही सांगितलेली आहे की शरीरशुद्धी करूनच मग तुम्ही हा पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजकाल ना आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी मागे पळतोय. आपली जीवनशैली आपण पूर्वी जशी होती 90च्या दशकामधली तशी आता राहिलेली नाही आहे, कारण प्रत्येकाला पैसा आणि करिअर करायचा मागे सगळेजण धावत आहेत. पण ह्या धावपळीमध्ये प्रत्येकजण आपलं शारीरिक सुख मनाला ओझं देतोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्ट्रेस वाढत चाललाय. अशा गोष्टींमध्ये पंचकर्म आपल्याला किती मदत करणार आहे आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपल्याकडे 25 वर्ष एक्सपिरियन्स असलेले पंचकर्म तज्ज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टर आज आपल्या एपिसोडमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटॉक्स कसं करायचं आपल्या शरीराला आणि त्यातून आपण आपलं मन आणि आपलं शरीर हे कसं निरोगी ठेवता येईल याच्याकडे आपण ह्या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत. तर आपल्या मनाचं हिलिंग, शरीराचं क्लिनिक आणि पंचकर्माचं मॅजिक ह्या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत. तर आजचे आपले जे गेस्ट आहेत डॉक्टर अंजली देशपांडे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, तुमचं सतत काहीतरी वेगळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की पंचकर्म म्हणजे काय आणि त्याला पंचकर्मच असं का म्हणतात? पहिला जो प्रश्न आहे की पंचकर्म म्हणजे काय, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये पंचकर्म ही एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्येच 2 प्रकारे चिकित्सा केली जाते, एक शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा. आता शमन आणि शोधन म्हणजे काय, तर शमन चिकित्सा किंवा शमन ही उपचार पद्धती आहे म्हणजे पोटातून औषध घेणे, आणि शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म चिकित्सा. तर ही पंचकर्म चिकित्सा उपचार पद्धती आहे ती म्हणजे शरीरामध्ये नको असलेले, वाढलेले, विकृत असे जे घटक आहेत, दोष आहेत, विषार आहेत ते शरीराबाहेर काढून टाकून शरीराची शुद्धी करणे. थोडक्यात पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी करणारे काही उपचार आहेत. आता हे 5च का, तर बेसिक 5 उपचार हे सांगितलेले आहेत, जसं की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर वमन म्हणजे काय, तर शरीरातले जे कफदोष वाढलेला आहे तर हे उलटीच्या प्रक्रियेद्वारे शरीरातून बाहेर काढून टाकायचे. विरेचन म्हणजे काय, तर शरीरातील जे नको असलेले दोष आहेत ते आपण जुलाबावाटे काढून टाकतो. आणि बस्ती तेलाचा किंवा काढ्याचा एनिमा याच्याद्वारे आपण केले जातात उपचार, त्याला बस्ती उपचार असे म्हणतात. आणि नस्य हा जो उपचार आहे याच्यामध्ये नाकावाटे काही औषधी द्रव्य ही नाकात सोडणे, त्याच्याद्वारे आपण शरीरामधले नको असलेले घटक हे काढून टाकतो. आणि रक्तमोक्षण म्हणजे काही प्रमाणात सिरेमधलं रक्त हे काढून टाकणे. आणि नस्य हा जो उपचार आहे याच्यामध्ये नाकावाटे काही औषधी द्रव्य ही नाकात सोडणे, त्याच्याद्वारे आपण शरीरामधले नको असलेले घटक हे काढून टाकतो. आणि रक्तमोक्षण म्हणजे काही प्रमाणात सिरेमधलं रक्त हे काढून टाकणे. असे 5 जे उपचार आहेत शरीर शुद्धी करणारे उपचार आहेत, म्हणून त्याला शरीर शुद्धी करणारे हे 5 उपचार हे बेस आहेत आणि म्हणून त्याला पंचकर्म म्हटलं जातं. आता असं ऐकायला मिळतं की फक्त पंचकर्म हे आजार झाल्यावरच करतात, ते कितपत खरं आहे? मुख्य आयुर्वेदाचं प्रयोजन हे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षा म्हणजे काय, तर पहिल्यांदा
निरोगी राहणं हे महत्त्वाचं आहे आणि निरोगी आपलं शरीर राहणं टिकणं हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आयुर्वेदाने पहिल्यांदा सांगितलं की जे निरोगीपणा आहे किंवा आरोग्य आहे ते टिकून कसं राहील याच्यासाठी ही जीवनशैली सांगितलेली आहे. आयुर्वेद ही पूर्णतः एक जीवनशैली आहे की जीवन निरोगी कसं जगावं, शरीराला हितकर काय आहे, शरीराला सुखकर काय आहे. पण सुखकर आहे तेच हितकर आहे का, तर जे हितकर काय आहे ते काय आहे आणि ते कसं रोजच्या जीवनामध्ये आपण ते कसं अंगीकारावं हे सगळं सांगणारा हा आयुर्वेद आहे की जेणेकरून आपलं शरीर किंवा आपण निरोगी राहू किंवा आरोग्यपूर्ण राहू. आणि दुसरा जो आहे आयुर्वेदाचा उद्देश तो म्हणजे जर का हे सगळं करत असताना सुद्धा जसं काळ आणि वातावरण हे दोन्हीचे होणारे शरीराचे परिणाम आपण टाळू शकत नाही, पण ते होत असतात आणि तेच होऊन सुद्धा शरीरामध्ये काही आजार किंवा विकृत्या निर्माण होत असतात. आणि अशासाठी मग जर का व्याधीच निर्माण झाले, आजार निर्माण झाले तर मात्र मग शरीराने आयुर्वेदाने चिकित्साही सांगितलेली आहे आणि त्यामध्ये मग चिकित्साही करायची. म्हणून स्वस्थ स्वास्थ्य रक्षण म्हणजे आधी निरोगी आयुष्य टिकवणे आणि जर का आजार झाले तर त्याच्यावर उपचार असं हे आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. ओके, म्हणजे आपण ज्याला आजार आहे तो तर करू शकतो, पण ज्याला आजार नाहीये आणि आजार होऊ नये म्हणून तोही करू शकतो. नक्कीच. ज्याला आजार नाही आहेत आणि निरोगी राहायचं आहे त्यांनी पण पंचकर्म उपचार केले पाहिजेत आणि ज्यांना आजार आहेत त्यांनी तर पंचकर्म उपचार हे निश्चितच केले पाहिजेत. तर पंचकर्म हे सर्व कोणीही जे निरोगी आहेत ते पण आणि जे आजारी आहेत ते पण असे दोन्ही रुग्ण किंवा असे दोन्ही प्रकारचे व्यक्ती करू शकतात. ओके, जसं सुरुवातीला मी म्हणालो की जीवनशैली आपली बदललेली आहे. लोकांना आजकाल प्रत्येक गोष्टीच्या मागे पळता येतं, नुसते पळता येतच आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस पण खूप वाढलेला आहे. शरीर तर थकतायच आहे पण त्याच्याबरोबर मन पण थकतंय. तर बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं की पंचकर्म करायची तर इच्छा आहे पण त्याला खूप वेळ लागतो म्हणून मी जात नाही. तर हे कितपत खरं आहे आणि काय याच्या मागे तुम्हाला काय वाटतं? आजच्या सगळे जे नवीन आजार उद्भवताना दिसत आहेत या सगळ्याचं मुख्य कारण हे चुकीची जीवनशैली हेच आहे. चुकीच्या आहाराच्या पद्धती किंवा चुकीचा आहार, चुकीच्या विहाराच्या पद्धती किंवा चुकीचे वागणुकीच्या पद्धती किंवा आता जे आपण सध्या बघतोय की प्रत्येक व्यक्ती ही खूप चिंताग्रस्त, टेन्शन युक्त अशी आहे. त्यामुळे हे जे सगळे वाढणारे जे टेन्शन्स आहेत या सगळी ही जी कारणं आहेत ही आजच्या नवीन आजार उद्भवण्याला कारणीभूत आहेत. म्हणून सध्या जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स दिसतात ते मुख्यतः ह्या 3 बेसमध्ये आहेत की आहार, विहार आणि मन. ह्या तिन्हीच्या मध्ये जी चुकीच्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत सध्या त्याच्या परिणामस्वरूप हे दिसत आहेत. आणि या सगळ्यांवर आयुर्वेदिक उपचारांमध्ये जसं पोटातनं औषध घेतलं जातं तसंच पंचकर्म ही तितकीच महत्त्वाची चिकित्सा उपचार पद्धती आहे. आणि म्हणून पंचकर्म उपचार हे तुम्ही रुग्णालयात ऍडमिट होऊनच करणं गरजेचं आहे. कारण का याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की पंचकर्म हे जेव्हा तुम्ही वैद्यांकडे पंचकर्मासाठी जाता तेव्हा तुमची पूर्णतः केस घेतली जाते, पूर्णतः तुमची तपासणी केली जाते, तुमचे रक्ताचे चाचण्यांचे रिपोर्ट्स बघितले जातात, तुमच्या आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे ते पण बघितली जाते आजारपणाची आणि त्यानुसार एक पंचकर्म तुमचं डिझाईन ट्रीटमेंट ही ठरवली जाते आणि मग पंचकर्म केलं जातं. आपण जेव्हा ऍडमिट होऊन पंचकर्म करतो तेव्हा रुग्ण हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतो. अंडर ऑब्झर्वेशनच हे पंचकर्म करायचं असतं. त्यासोबत कोणता आहार घेतला पाहिजे, पूर्ण दिवसाची दिनचर्या कशी असली पाहिजे या सगळ्यांबद्दलचं मार्गदर्शनही केलं जातं, मार्गदर्शन मिळतं. आणि रुग्ण वैद्याच्या समोर असल्याने रुग्णातले बारकावे सुद्धा किंवा इतरही काही गोष्टी आहेत की ज्याचे त्रास रुग्णाला होत असतात हे सगळे रुग्णासमोर वैद्यासमोर येतात आणि परिपूर्ण अशी चिकित्सा त्या रुग्णाला वैद्याकडनं मिळते. आणि म्हणून पंचकर्म हे आपण नेहमी राहूनच केलं गेलं पाहिजे. कारण का त्यातनं जो मिळणारा जो लाभ पूर्णपणे आपल्याला घ्यायचा असेल तर तिथे राहून वैद्यांच्या देखरेखीखालीच हे पंचकर्म हे करणं गरजेचं आहे. ओके, जसं तुम्ही म्हणाला आहार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आता एवढ्या 25 वर्षांच्या तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं की एखादा पेशंट आलाय, अरे नाही मला हे जेवणच आवडत नाहीये, तर याच्यासाठी मला तुम्ही दुसरा काही पर्याय देऊ शकता का? भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचं पंचकर्म हॉस्पिटल जे आहे या ठिकाणी केवळ भारतीयच नाही तर भारताबाहेरचेही जपनीज आहेत,
जर्मनचे आहेत किंवा कॅनडा, ऑस्ट्रिया इथूनही अनेक रुग्ण हे पंचकर्म चिकित्सेला वर्षभर येत असतात. संस्था प्रमुख माननीय सरदेशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पंचकर्म चिकित्सा आम्हीही देत असतो रुग्णांना. आणि याच्यामध्ये सुरुवातीपासूनच रुग्णांचं केस टेकिंग घेणं, त्यानंतर रुग्णाची पूर्णतः तपासणी करणं आणि त्यानंतरच पंचकर्म चिकित्सा ही आमचे सर हे ठरवत असतात आणि त्यानुसार आम्ही ही चिकित्सा ही करत असतो. तर यामध्ये रुग्ण जेव्हा बाहेरच्या देशातील रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा सुद्धा हे रुग्ण या ठिकाणी पथ्यकर म्हणजे हितकर आणि पथ्यकर असाच आहार जो आपण इथे तयार करतो तोच इंडियन किंवा भारतीय आहार हा आपण त्यांना देतो आणि तोच ते इथे घेत असतात. यामध्ये कुठल्याही प्रकारे भारतीय रुग्ण सुद्धा किंवा हे, कारण का जरी पथ्यकर असला तरी इथला आहार जो आहे हा मुख्यतः चवदार रुचकर असाच असतो आणि त्यामुळे हा घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारे रुग्णांना अडचणी येत नाहीत. ओके. आता पुढचा माझा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याला वयाचं बंधन आहे का? म्हणजे कुठल्या एज पासून ते कुठल्या एज ग्रुपपर्यंत असं पंचकर्म ह्या लोकांनी करायलाच हवं आणि कुठल्या लोकांनी करू नये? पंचकर्म हे सगळ्या आजारांवर केला जाणारा ही उपचार पद्धती आहे. वयाचं म्हणाल तर साधारणतः 12-15 वर्षांनंतर ते 70 ते 75 वर्षापर्यंत आपण पंचकर्म करू शकतो. या दोन्हीच्या वयाच्या नंतरही आणि आधीही काही उपचार हे आपण करतो, पण मुख्य जे पंचकर्म आहे ते साधारणतः 12 ते 15 वर्षानंतर आणि 70 ते 75 वयोगटामध्ये आपण व्यवस्थितरित्या त्यांच्यामध्ये हे पंचकर्माचे उपचार करू शकतो. ओके. आजकाल ना भारतामध्ये डायबिटीज म्हणा किंवा कॅन्सरचे प्रमाण खूप वाढत चाललेत. तर ह्या अशा महत्त्वाच्या आजारांवरती पंचकर्म कसं काम करतं आणि किती इफेक्टिव्ह आहे ते? स्त्रियांमध्ये आढळणारे वेगवेगळे थायरॉइडचे विकार, हायपोथायरॉइडिझम, PCOS यासारखे विकार किंवा युटेराईन फायब्रॉइड्स हे अनेक विकार हे सध्या तुम्हाला बळावताना दिसत आहेत. पण याच्यासाठी मुख्य कारण जे आहे ते चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, चुकीची विहाराची पद्धत किंवा काही ऑक्युपेशन म्हणजे आपल्या व्यवसायाने निर्माण होणारे सुद्धा काही आजार हे आहेत. पण ह्या सगळ्याला आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये पुन्हा शमन म्हणजे पोटातनं औषध आणि पंचकर्म हे निश्चितच उपयुक्त आहे. इथेच एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आमच्याकडे काही रुग्ण आहेत की ज्यांचे हायपोथायरॉइडिझम उदाहरणार्थ घेतलं तर थायरॉइडच्या लेवल्स, TSH लेवल्स या खूप वाढलेल्या होत्या. ओके. पण पंचकर्मानंतर त्याच रुग्णांमध्ये त्या कमी होताना दिसल्या. त्यांच्यामध्ये मग आम्ही काहींमध्ये वमन, विरेचन आणि बस्ती यासारखे उपचार केले आणि याच्यानंतर आधीचे रिपोर्ट्स आणि नंतरच्या रिपोर्ट्समध्ये जो आलेला रुग्णांमधला फरक आहे ते बघितल्यानंतर रुग्णांना ह्या पद्धतीचा उत्तम उपयोग होताना दिसतो आणि पुढे जाऊन या रुग्णांना आम्ही आहाराचं मार्गदर्शन पण करतो की त्यांनी कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. नुसताच आहाराचे काय पदार्थ आहेत याहीपेक्षा तो आहाराच्या वेळा काय, कोणत्या वेळेला घेतला पाहिजे, किती मात्रेत घेतला पाहिजे याबद्दलचंही मार्गदर्शन केलं जातं. किंवा व्यवसाय हा पोटासाठी प्रत्येक व्यक्ती करत असते, पण प्रत्येक व्यक्तीने तो व्यवसाय सोडून, त्यांनी जर का आजार होत असेल तर तो व्यवसाय सोडून चालत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा काय उपाय केले गेले पाहिजेत. जर का नाईट शिफ्ट आहे उदाहरणार्थ तर दिवसा तुम्ही कधी झोपलं पाहिजे, मग जे त्याचे पण नियम आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले, हे सगळे आम्ही रुग्णांना समजावून सांगत असतो. किंवा आता सध्या IT क्षेत्र बघताय तुम्ही, आमच्याकडे अनेक रुग्ण येतात की ज्यांना डोळ्यांचे विकार झालेले आहेत, मणक्यांचे विकार झालेले आहेत, मानेचे विकार आहेत की एक टिपिकल पोझिशनमुळे त्यामुळे होणारे हे विकार आहेत. पण या सगळ्यावरती पंचकर्म आणि त्याच्यानंतरचं मार्गदर्शन की कसा आहार असावा, कसं तुम्ही व्यायाम कोणता घ्यावा, काय करावं आणि पुढे कसं पथ्याचं पालन करावं, तर हे सगळं संपूर्ण मार्गदर्शन जेव्हा आम्ही रुग्णांना करतो तेव्हा अनेक रुग्ण हे प्रत्येक वर्षी येऊन आमच्याकडे पंचकर्म हे घेतात. आणि बऱ्याच रुग्णांचे हे आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत किंवा आमचे रुग्ण आहेत की जे ह्या सगळ्याचा लाभ घेऊन आपली रेग्युलर जे व्यवसाय आहेत ते पण उत्तम रीतीने करतायत. नक्कीच. ॲक्च्युली मी ह्या प्रश्नाकडे येणारच होतो, पण तुम्ही बरेचसे उत्तरं दिली त्यापैकी. त्यात आणखीन एक असं असतं की जसं तुम्ही व्यवसायाचं म्हणालात, चला IT वाल्यांना स्क्रीन टाईम खूप असतो किंवा आजकालची मुलं पण खूप काळ स्क्रीन समोर असतात. म्हणजे प्रत्येकजण आज सोशल मीडियाला ॲडिक्ट झालेला आहे. तर त्याच्यामुळे डोळ्यांवरती ताण येणं म्हणा किंवा पाठदुखी, मानदुखी हे तर आजार आहेत. पण एखादा व्यावसायिक आहे आणि जो कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग करतोय
तर त्या केसमध्ये तो कसं पंचकर्म करू शकतो? म्हणजे आता 3 दिवसाचं सपोज पंचकर्म करायचं तुम्ही असं सजेस्ट केलं त्याला, त्याने 3 दिवस ते केलं, पण तुम्ही सांगितलं की परत एक 7 दिवसांनी एक व्हिजिट करा, एक एक्झाम्पल, आणि त्याला ते नाही जमलं तर ते किती इफेक्टिव्ह असतं? म्हणजे विथिन पिरियडमध्येच करायला लागतं का? पंचकर्म हे जेव्हा आपण एखादा आम्ही पेशंटचं डिझाईन करतो किंवा ठरवतो, तर तेव्हा मात्र आमच्याकडे 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस किंवा महिनाभर अनेक परदेशी रुग्ण आहेत जे इथे येतात. आता जॅपनीज पेशंट्स आहेत तर 20-20, 25-25 लोकांचा ग्रुप आमच्याकडे दर 6 महिन्यांनी येत असतो. ओके. आणि हा ग्रुप हा इथे 1-1 महिना राहून ही ट्रीटमेंट घेत असतो. त्यामुळे पंचकर्म ट्रीटमेंटसाठी तुम्हाला वेळ देणं हे नक्कीच गरजेचं आहे. केवळ 2 किंवा 3 दिवस पंचकर्म ही पंचकर्माची कन्सेप्ट नाहीये. ओके. तर पंचकर्म ट्रीटमेंट म्हणजे शरीर शुद्धीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याला 3 भागांमध्ये आम्ही विभाजन करतो. एक पूर्वकर्म, एक प्रधान कर्म आणि एक पश्चात कर्म. कर्म म्हणजे काय, तर काही भाग हा त्याच्या पूर्वी करायचा असतो, एक मुख्य भाग असतो उपचाराचा, आणि एक नंतर काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. तर पूर्वकर्म याच्यामध्येच मुळात आम्ही सगळ्या अंगाला तेल लावणे म्हणजे मसाज, त्याला आम्ही स्नेहन म्हणतो. शरीराला औषधी द्रव्यांची वाफ घेणे त्याला आम्ही स्वेदन म्हणतो. हे पूर्वकर्मामध्ये आम्ही धरतो. ते पूर्वकर्मामध्येच आम्ही रुग्णाची केस घेतो, रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या बघतो, त्यांचे कोणते रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार रुग्णाला आधी पोटात औषध काय द्यायचंय हे सर्व आम्ही ठरवतो. आणि त्यानंतर आम्ही रुग्णाला मुख्य पंचकर्म ट्रीटमेंटसाठी घेतो. ही ट्रीटमेंट इथे सकाळी साधारणतः 2 तास ही चालते ट्रीटमेंट. आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस मग रुग्णाला आम्ही आहारविषयक मार्गदर्शन, सेल्फ हेल्थ केअर विषयक मार्गदर्शन हे पण आम्ही करत असतो. आणि त्यानंतर पश्चात्कर्म म्हणजे पंचकर्मानंतर रुग्णांनी कोणते कोणते औषधं घ्यायची आहेत, रुग्णांनी काय काय फॉलो करायचं या संपूर्ण मार्गदर्शन हे केलं जातं. त्यामुळे पंचकर्मासाठी वेळ देऊन रुग्णांनी वैद्यांच्या देखरेखीखाली इथे ॲडमिट होऊनच पंचकर्म करणं हे निश्चितच फायदेशीर असतं. त्यातून सुद्धा काही ठराविक प्रोसिजर्स या आहेत की ज्या रुग्णाला सकाळच्या वेळामध्ये आम्ही 2 तास करून रुग्णाला येऊन जाऊन या बेसिसवर करू शकतो, पण त्याला आम्हाला खूपच लिमिटेशन्स येतात. ओके, तो इफेक्टिव्ह नाही असं म्हणायचं? इफेक्ट आहे, पण जेवढा इफेक्ट तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट करण्याने, पूर्ण इथे राहून करण्याने मिळणार आहे तोच इफेक्ट हा येऊन जाऊन करण्याने मिळेल. नाही मिळणार आहे असं नाही, पण त्याचं प्रमाणात तरतमता असेल. ओके. जसं आजकाल स्पा ट्रीटमेंट म्हणा किंवा वेलनेस सेंटर्स आज खूप उघडत आहेत, तर यांच्यामध्ये आणि पंचकर्मामध्ये मुख्यतः फरक काय असतो? आपण बघतोय की स्पा ट्रीटमेंट्स या मुख्यतः कम्फर्ट, रिलॅक्सेशन, एन्जॉयमेंट ह्या सदराखाली ते त्याचं प्रमोशन करतात. पण इथेच मुळात फरक आहे की तिथे केल्या जाणाऱ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारे वैद्यकीय कोणताही डॉक्टर तपासून त्या ट्रीटमेंट करतोय असं होत नाही. दुसरं, कोणत्याही वेळी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये रुग्णाला असलेल्या आधीचे आजार, आत्ताची रुग्णाच्या आजाराची अवस्था ही कुठेही लक्षात घेतली जात नाही. त्या उलट पंचकर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातात. रुग्णाची आत्ताची स्टेज काय आहे किंवा आत्ताची अवस्था काय आहे, त्याची प्रकृती कोणती आहे, कोणता काळ आहे आत्ताचा, ह्या सगळ्या, वय काय आहे, या सगळ्याचा विचार करून पंचकर्म ट्रीटमेंट ही दिली जाते. आणि सगळ्या अंगाला तेल लावून मसाज आणि स्टीम किंवा सौनाबाथ ह्या ट्रीटमेंट्स म्हणजे स्पा ट्रीटमेंट्स आहेत. पण पंचकर्म मुळातच ह्या ट्रीटमेंट्सला पूर्वकर्म म्हणतं आणि त्या ट्रीटमेंट्स ह्या आम्ही पूर्वकर्म म्हणून म्हणजे त्या बाय डिफॉल्ट आम्ही करतो सगळ्या पेशंटमध्ये. आणि पुढे जाऊन प्रत्येक व्यक्तीनुसार, आजारानुसार, अवस्थेनुसार, वयानुसार आम्ही मग त्यांना वमन द्यायचंय का, विरेचन द्यायचंय का, बस्ती द्यायचे का, नस्य, कोणती ट्रीटमेंट द्यायची, 5 ट्रीटमेंटपैकी हे आम्ही ठरवतो आणि त्याप्रमाणे आम्ही ही ट्रीटमेंट पेशंटला देतो. ओके. याच्यासोबत आणखीन एक असं की संधिवात हा आजकाल खूप कॉमन प्रॉब्लेम, म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये जास्त करून महिलांना तो जास्त जाणवतो. तर याच्या मागचं कारण काय आणि पंचकर्म त्याला कसं हेल्प करतात? सध्या जो बळावलेला आहे की सांध्यांचे विकार, त्याच्यामध्ये विशेषतः गुडघ्यांचे आजार, तर म्हणजे वार्धक्य काळामध्ये हा सगळ्याच स्त्री असो किंवा पुरुष असो या दोन्ही रुग्णांमध्ये हा आढळणारा आजार आहे. तर ह्याला मॉडर्न सायन्स किंवा कोणीही जाऊन पुढे एकच उत्तर देतं की त्याचे नी रिप्लेसमेंट किंवा ऑपरेशन हे उत्तर दिलं जातं.
पण आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो तेव्हा आम्ही रुग्णांना पंचकर्म चिकित्सा, बस्ती चिकित्सा आहे, काही पिंडस्वेदासारखे उपचार आहेत, जादूबस्तीसारखे अलाइड उपचार आहेत, हे सगळे देत असतो आणि त्याचा रुग्णाला निश्चित उपयोग होताना दिसतो. की रुग्ण हा ऑपरेशन ही शेवटची अवस्था, की शेवटी ऑपरेशनच करा, पण त्याच्याही आधी जेव्हा पंचकर्म रुग्ण हा घेतो, जसं आमच्याकडे कोविडच्या काळानंतर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे अनेक पेशंट आले. आता सुद्धा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे अनेक पेशंट येताना दिसतात, पण त्या काळात जो हेवी स्टेरॉइडचा वापर करण्यात आला तर त्याच्या परिणामस्वरूप सुद्धा अनेक रुग्ण हे आमच्याकडे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काही अगदी तरुण रुग्ण आहेत की ज्यांचं वय आहे 32-35, असे पण रुग्ण आलेले आहेत की जे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसनी ग्रस्त आहेत आणि ते पंचकर्म उपचारांसाठी आलेले आहेत. हा आजार म्हणजे काय? याच्यामध्ये सांध्यांच्या इथे म्हणजे सांध्यातनं रक्तप्रवाह कमी होतो किंवा तिथे तो ब्लॉक होतो आणि पुढे जाऊन तो सांधा आहे तो पूर्ण झिजतो किंवा त्याची झीज होऊन तिथली पूर्णतः हालचाल बंद होते. म्हणजे आमच्याकडे एक रुग्ण आहे, जवळजवळ 45 वर्षाची रुग्ण आहे की जिला उचलून आणण्यात आलं होतं आणि तिचं निदान म्हणजे MRI नंतर तिला रिपोर्ट आला की अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ बायलॅटरल हिप जॉईंट. तर ही रुग्ण आज सुद्धा आमच्याकडे अजूनही ती फॉलोअपमध्ये आहे. तिने 3 ते 4 वेळा आमच्याकडे पंचकर्म घेतलेला आहे, बस्ती चिकित्सा घेतली आहे, पिंडस्वेद घेतलेला आहे, यासारखे उपचार घेतलेले आहेत आणि त्या रुग्ण आज स्वतः पायावरती ती चालते तर आहेच आहे, पण नुकतंच चालत नाही तर ती 2 व्हीलर घेऊन हिंडत असते. रुग्ण पूर्णपणे बरी आहे असं मी म्हणणार नाही, पण जो रिपोर्ट आहे तो स्टेटस्को आहे किंवा त्या रिपोर्टमध्ये वाढणे आणि मुख्य रुटीन डे टू डे ऍक्टिव्हिटीज ही रुग्ण उत्तम करते. ओके, म्हणजे हेल्प घेण्याची आता गरज नाहीये. आता तिचे पण एक तिचा रेग्युलर फॉलोअप पण आहे. ती दरवर्षी पंचकर्म घेतीये. आतापर्यंत 3 ते 4 वर्ष ती आमच्याकडे चांगल्या फॉलोअपमध्ये आहे आणि उत्तम उपयोग होताना दिसतोय. ओके, जसं तुम्ही कोविडच्या नंतरचे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. काही प्रामुख्याने एक असतो की सर्दी आणि कफ. हा आजकाल म्हणजे पहिलं कसं 2 दिवसात क्युअर व्हायचा, आता तो कधी कधी आठवडा 10-10 दिवस घेतो. तर याच्यासाठी पंचकर्म किती मदत करतं? आजकाल क्रॉनिक सायनोसायटिस किंवा नाकातून रक्त येणे किंवा DNS ह्यासारखे सुद्धा अनेक रुग्ण जे जीर्ण प्रतिशय किंवा क्रॉनिक सायनोसायटिस सारखे किंवा सर्दी बरी होत नाही म्हणून असे अनेक रुग्ण हे सध्या येताना दिसतात. आणि याचं मुख्य कारण आहे की त्यांचा जो व्यवसाय, बैठं काम, AC चा वापर किंवा थंड पाणी किंवा चुकीचा आहार. आता चुकीचा आहार म्हणजे जड पदार्थ किंवा रात्री उशिरा जेवण घेणं यासारख्या अनेक गोष्टी या कारणीभूत आहेत. त्याच्याच बरोबरीने काही विरुद्ध आहार किंवा काही उष्ण पदार्थ जास्त खाण्यात येणं किंवा स्पायसी फूड जास्त खाण्यात येणं, चायनीज सारखे काही पदार्थ जास्त खाण्यात येणं, हे पण त्याच्यामध्ये कारणं असताना दिसतात. पण या सगळ्यावर सुद्धा पंचकर्म चिकित्सा ही उत्तम आहे की त्याच्यामध्ये आम्ही नस्यासारखे काही ट्रीटमेंट्स आहेत, बस्तीसारखे ट्रीटमेंट्स आहेत, या आम्ही करत असतो आणि त्याचा उपयोग होताना दिसतो. आता सुद्धा काही रुग्ण आमच्याकडे ऍडमिट आहेत की ज्यांना ऑपरेशनच सांगितलेलं आहे, पण त्याच्या अगोदर नाकामध्ये असणारी जी सूज आहे किंवा त्यातनं होणारा रक्तस्राव आहे, हा दोन्ही पूर्णपणे कमी होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचाच फायदा रुग्णांना होतोय आणि त्यांना त्यांचा पुन्हा व्यवसाय हा चालू ठेवता येतोय. डोळ्यास जसं आता तुम्ही IT क्षेत्रातलं म्हणलात तसे डोळ्याचे पण काही उपचार आपल्याकडे आपण पंचकर्मात करतो. जसं नेत्रबस्ती आहे, परिषेक आहे, यासारखे उपचार आहेत. याच्यासाठी आम्ही नेत्राची पहिल्यांदा तपासणी करून घेतो, पंचकर्म उपचार करतो आणि नंतरही करतो. म्हणजे अनेक परदेशी रुग्ण आपल्याकडे ग्लाकोमा सारखे ट्रीटमेंटसाठी येतात आणि त्याचा त्यांना उत्तम उपयोग होताना दिसतो. ओके, जसं तुम्ही म्हणालात की ऑपरेशनचा आता विषय निघाला होता. बऱ्याच वेळा काही आजार असे असतात की डॉक्टर सांगतात की नाही आपल्याला ऑपरेशन करायला लागेल. तर माझा हा प्रश्न आहे की पंचकर्म हे बिफोर ऑपरेशन करणं चांगलं की आफ्टर ऑपरेशन? पंचकर्म हे नेहमी बिफोर ऑपरेशन करणं चांगलं. आणि ऑपरेशन नंतर सुद्धा करणारे रुग्ण आमच्याकडे आहेत. तर पंचकर्माचा ऑपरेशनशी तुम्ही म्हणाल संबंध, तर आजार हा कमी होण्यासाठी, आटोक्यात राहण्यासाठी सुद्धा आपण हा पंचकर्म उपचार करतो. आणि काही रुग्ण हे ऑपरेशन नंतरच आले तर त्यांना त्या सांध्यांची हालचाल किंवा ऑपरेशन नंतर शरीरातली जी चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम आहे, सर्क्युलेशन हे उत्तम राहण्यासाठी सुद्धा हे उपचार आपण करतो. ओके, जसं आपण मगाशी पण म्हणालो होतो की डायबिटीस, तर एखाद्या डायबिटीस रुग्णाचं सपोज जर तो कंटिन्युअसली 300-400 जर अशी लेवल असेल शुगरची, तर पंचकर्म त्याला किती दिवसात ॲटलिस्ट ती लेवल कमी करतं आणि त्यासाठी काय काय उपाय असतात?
तर तुम्ही हा डायरेक्ट प्रश्न विचारला की किती दिवसात कमी करतं. जर का रुग्णाने सांगितलेलं पथ्य हे व्यवस्थित फॉलो केलं, औषधोपचार व्यवस्थित फॉलो केले आणि पंचकर्म केलं तर 14 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला या शुगरच्या मध्ये 14 दिवसाचं 7 दिवसाचं पंचकर्म केलं तरी सुद्धा या शुगरमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. पण मुख्य त्यातले जे HbA1c जी तपासणी असते ती दर 3 महिन्यांनी केली जाते. त्यामुळे दर 3 महिन्यापर्यंत रुग्णांनी पुढचा जो सांगितलेला आहार आणि औषधी घेणं आणि पंचकर्म करणं हे पूर्ण केलं तर त्यामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतो. असे अनेक रुग्ण आपल्या इथे ट्रीटमेंट घेतलेले आहेत, जे कंट्रोल राहिलेलं आहे डायबिटीस असे पण आहेत आणि त्यानंतरही 6-6 महिन्यांनी पुन्हा तपासणी करून घेणं. कारण का की पुन्हा जर का चुकीची आहार पद्धती किंवा विहार पद्धती आपण अवलंबली तर पुन्हा तो आजार हा उद्भवू शकतो. ओके, आता याच केसमध्ये सपोज काही डायबिटीज रुग्ण असे असतात की त्यांना जखमा झालेल्या असतात, काही काळानंतर कदाचित तो अवयव पण कापला जातो, तर अशा रुग्णांसाठी पण पंचकर्म हेल्प करतं? अशा रुग्णांसाठी पंचकर्म मधले काही उपचार हेल्प करू शकतात. सगळेच उपचार अशा रुग्णांमध्ये करता येतात असं नाही, कारण का तेव्हा त्या पेशंटची अवस्था ही जरा वेगळ्या स्वरूपाची क्रिटिकल अशा स्वरूपाची झालेली असते आणि त्याच्यामध्ये काही लोकल उपचार जलोका आहेत, वचारण आहे, व्रणकर्मासारखे आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि अभ्यंतर चिकित्सा ही पण निश्चित उपयोगी पडते. डॉक्टर, मी असं म्हणजे माझ्या ऐकण्यात असं आलंय की आजकाल कपल्स असतात ते प्रेग्नन्सीसाठी खूप प्रयत्न करत असतात, पण जीवनशैलीमुळे म्हणा किंवा याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. चांगली प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्या जोडप्याला पंचकर्म करणं हे किती महत्त्वाचं आहे? आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला जेव्हा उत्तम संतती हवी आहे, निरोगी संतती हवी आहे तर त्याच्या पूर्वी शरीरशुद्धी ही सांगितलेली आहे की शरीरशुद्धी करूनच मग तुम्ही हा पूर्ण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आजकाल आमच्याकडे अनेक नवनवीन दाम्पत्य ही येत असतात की जेणेकरून त्यांना जी आरोग्यपूर्ण संतती हवी आहे त्याच्यासाठी ते पंचकर्म घेत असतात. मग त्यांच्यातल्या तपासण्यानंतर त्यांना कोणता पंचकर्म उपचार योग्य आहे, वमन योग्य आहे, विरेचन का बस्ती हे आम्ही ठरवतो. जर का पित्ताचं अधिक्य आहे किंवा पित्ताचे आजार जास्त असतील त्यांना आम्ही विरेचन सजेस्ट करतो. कफाचा आजार असेल त्यांना आम्ही वमन सजेस्ट करतो आणि हे उपचार केल्यानंतर त्यांनी पुढचा उपचार आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स बघून यानंतर आम्ही त्यांना हे उपचार देतो पंचकर्माचे आणि त्याच्यानंतर मग त्यांना योग्य संतती किंवा आरोग्यपूर्ण संतती होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सपोज आता एखादं कपल प्लॅन करते आणि त्यांनी तुम्हाला भेटल्यानंतर साधारण किती टाइम पिरियड जातो पंचकर्माला? कोणत्या प्रकारचं पंचकर्म आहे याच्यावर हे अवलंबून आहे किती वेळ जातो हे. तर साधारणतः एक 14 दिवसाचा कालावधी हा आम्हाला निश्चित उपयोगी आहे आणि त्यानंतर थोडे 14 दिवस रुग्णाला काही औषध आणि त्याच्यानंतरचा कालावधी मग रुग्ण हा आपला पुढचा प्लॅन हा करू शकतो. ओके, आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचं, जसं आता आपण जीवनशैलीबद्दल बोलतोय कारण ह्या गोष्टी सगळ्या ह्या जीवनशैली बिघडल्यामुळेच होत आहेत. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन किंवा मानसिक ताण. तर याच्यासाठी पंचकर्म किती फायदेशीर आहे? पंचकर्मामध्ये सुद्धा शरीरशुद्धी, जसं शरीराचा पण मनावर हा उपयोग होताना दिसतो किंवा आजारांचाही मनावर परिणाम होताना दिसतो, तसं जेव्हा आपण शरीराची शुद्धी करतो तेव्हाही त्याचा उपयोग नक्कीच मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. तर पंचकर्माचा एक मुख्य उपयोग असा आहे की पुन्हा पुन्हा आपली इंद्रिय हे त्यांचं काम हे उत्तम प्रकारे करू शकतात. शरीराला उत्तम प्रकारे भूक लागणं आणि यानंतर तुम्ही जो आहार घ्याल तो अतिशय उत्तम रीतीने पचणं आणि त्याचे शरीरातून जे उपयुक्त असे शरीराला उपयुक्त पेशी निर्माण केल्या जातात, या सगळा जो परिणाम आहे हा पंचकर्मानी होतो. म्हणजे शरीर शुद्धी झाली की त्याच्याबरोबरच पचनशक्ती सुधारते, संपूर्ण शरीराला जे उत्तम चांगल्या प्रकारचं बल मिळतं, मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा होते, प्रत्येक इंद्रिय आपलं उत्तम काम करू शकतात. हे पंचकर्माचे लाभच सांगितलेले आहेत. हां डॉक्टर, आणखीन एक आहे की आजकाल वजन खूप वाढतंय, त्याच्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्स ह्या घेतल्या जातात. तर हे न घेता पंचकर्म त्याला किती उपयोगी ठरू शकतं आणि त्यासाठी कुठले पंचकर्म उपचार त्याने घ्यायला हवेत? हल्ली बाजारामध्ये जे डिटॉक्स ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, इथे एकच लक्षात येतं की सर्वसामान्यांसाठी त्यांनी एक डिटॉक्स आणि ड्रिंक सांगितले, पण आयुर्वेद हा प्रत्येक व्यक्तीचा विचार हा वेगळा करतो. प्रत्येक व्यक्ती धरून हा
रुग्णाचा विचार हा केला जातो की त्या रुग्णाला काय उपयुक्त आहे, त्या रुग्णाची अवस्था काय आहे, त्याच्या शरीरातल्या तिन्ही दोषांची अवस्था काय आहे, त्याच्या आजाराची अवस्था काय आहे, हा सगळा विचार करूनच त्या रुग्णामध्ये पंचकर्म हे आपण देतो. पण तेव्हा हे देत असताना सुद्धा जे डिटॉक्स हे पंचकर्माचा मुख्य उद्देशच आहे की ते डिटॉक्स करतं, शरीरातली जे विषार आहेत ते काढून टाकतं. पण त्यामध्ये सुद्धा कोणत्या रुग्णासाठी कोणता उपचार करायचा हे आम्ही ठरवतो. म्हणून जे बाजारात आलेले डिटॉक्स वगैरे हे जे आहेत या गोष्टी, याच्यापेक्षा पंचकर्म हे निश्चितच उत्तम ठरतं, कारण का हे प्रत्येक व्यक्तीनुसार डिझाईन केलं जातं. आणखीन एक प्रश्न असा आहे माझा की पंचकर्माने गुडघ्याचं ऑपरेशन टाळता येतं असं मी ऐकलं होतं, ते खरंच आहे का? काही प्रमाणामध्ये शक्य आहे, पण प्रत्येक वेळी त्याची झीज कितपत झालेली आहे, तो कोणत्या अवस्थेमध्ये आलेला आहे यावरच ठरतं. पण निश्चितचपणे आपण त्याचं ऑपरेशन हे पुढे ढकलू शकतो आणि अगदीच याचा उपचार पंचकर्माचाही उपयोग होत नसेल त्या अवस्थेमध्ये मग शेवटी ऑपरेशन हे सांगितलं जातं. ओके, आपण आत्तापर्यंत हे सगळं थोडक्यात आपण सगळे माहिती करून घेतलं की पंचकर्म कसं फायदा, पण एक्झॅक्टली ते कसं करतं आणि त्याच्यासाठी कुठल्या उपचार पद्धती लागतात हे मला तुमच्याकडनं जास्त समजून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॅन्सर पेशंट जे तुमच्याकडे येतात बरेचसे, तर त्यांना पंचकर्म कितपत फायदेशीर आहे आणि त्यासाठी कुठल्या उपचार पद्धती तुम्ही देता त्यांना? सांगायला निश्चितच अभिमान वाटतो की पुण्यामध्ये कॅन्सरवरती पंचकर्म करणारी ही मोठी इन्स्टिट्यूट आमची आहे आणि याच्यामध्ये गेली अनेक वर्ष टाटा ट्रस्टद्वारे आमच्या संस्थेला जे पंचकर्म रुग्णालय इथे उभारलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 60 रुग्णांची चिकित्सा इथे केली जाते आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठीचे रुग्ण आमच्याकडे इथे असतात. विशेषतः जे कान घसा म्हणजे मुखाच्या कॅन्सरसाठीच्या, तर त्याच्यामध्ये बस्ती नस्य ट्रीटमेंट, काही गंडूसारख्या ट्रीटमेंट आहे की ह्या अतिशय उपयुक्त आणि त्याचा एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल पण आमचा ठरलेला आहे जो आम्ही अनेक वर्ष या रुग्णांमध्ये त्याचा वापर देतो आहोत आणि त्याचा अनेक रुग्णांमध्ये लाभ होतानाही दिसतो आहे. दुसरं आहे की गर्भाशयात ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये आजही त्यांचं डिसीज फ्री सर्वायवल आणि दुसरं की क्वालिटी ऑफ लाईफ, या 2 गोष्टी ह्या उत्तम रीतीने ह्या पेशंटमध्ये आम्ही बघतोय की डिसीज फ्री सर्वायवल वाढलेलं आहे, क्वालिटी ऑफ लाईफ चांगली झालेली आहे. केमोथेरपी रेडिएशनचे जे परिणाम आहेत तेही दुष्परिणाम आहेत तेही आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेने कमी होताना दिसतात. अनेक रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये मल्टिपल टाइम्स त्यांनी पंचकर्म घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पेट स्कॅनसारख्या तपासण्या आहेत त्याच्यामध्ये पण बदल होताना दिसलेलं आहे की त्याच्यामध्येही पूर्णतः ते रिग्रेशन पण त्यात दिसतं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिम्फेडेनोपॅथी पण दिसत नाही आहे, असे पण रिपोर्ट्सचे रुग्ण आमच्याकडे आहेत की अनेक पेट स्कॅनमध्ये पण बदल होताना आपल्याकडे झालेला आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे स्टेज 4चे रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये आपण ही पंचकर्म चिकित्सा दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना वमन, विरेचन, बस्ती यासारखे ट्रीटमेंट दिलेले आहेत आणि अलाइड प्रोसेस म्हणजे पंचकर्माला सपोर्टिव्ह उपयुक्त असणारे इतरही ट्रीटमेंट्स आहेत. शिरोधारा आहे, कंडूश आहेत, काही लेप आहेत, पिंडस्वेदासारखे आहेत, जानुबस्ती, रुद्बस्तीसारखे आहेत. कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा पंचकर्म आपल्याकडे संस्थेमध्ये केलं जातं. तर याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे डिसीज 4 स्टेजचे रुग्ण सुद्धा आपल्याकडे वमनासारखे उपचार आहेत, बस्तीसारखे उपचार आहेत घेत आहेत, ज्यांच्या पेट स्कॅनमध्ये मेट्स त्यांच्यामध्ये जेव्हा झाल्यात, बोन मेट्स, लंग मेट्स असे पण असलेले रुग्ण आहेत आणि त्यांच्या पेट स्कॅनमध्ये सुद्धा रिग्रेशन किंवा तिथे एक उत्तम रिपोर्ट येताना आपण पेट स्कॅनचा बघतो आहोत की डिसीज फ्री असा पण रिपोर्ट त्यांच्यामध्ये आलेला आहे. तर ह्या सगळ्या रुग्णांचं डिसीज फ्री सर्वायवल हे वाढलेलं आहे आणि दुसरं केवळ तेच नाही तर क्वालिटी ऑफ लाईफ पण त्यांची चांगली झालेली होताना दिसते. यालाच अनुसरून माझा प्रश्न आहे की मोस्टली कॅन्सर पेशंटसाठी आजकाल केमोथेरपी म्हणा किंवा ह्याच्या पद्धती अवलंबल्या जातात, याच्यामध्ये तो मानसिक तो पूर्ण खचला, शारीरिक तर तो खचतो पण मानसिक पण खचतो, त्यासाठी पंचकर्म किती हेल्प करतं त्याला? जेव्हा शरीराच्या वेदना कमी होतात तेव्हा निश्चितच रुग्णाला मनालाही बरं वाटत असतं आणि ह्या वेदना कमी करणं, त्याचेच जी विद्रुपता आलेली आहे केमोथेरपीने ती कमी होणं, शरीराला येणाऱ्या मुंग्या आहेत, अशक्तपणा आहे, हा सगळा पंचकर्माने आपण भरतो. पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी ही मी नक्कीच सांगितली करणारे उपचार आहेत, पण त्याच्यामध्ये शरीराचं पोषण करणारे काही
बस्ती आहेत की ज्याच्यामध्ये दुधाचा तुपाचा वापर केला जातो, की शरीराचं पण बृहण करणारे, शरीराला उत्तम शक्ती निर्माण करणारे असे पण ह्याच्यामध्ये उपचार आहेत, जे आपण अनेक कॅन्सर रुग्णांमध्ये देत असतो, की केमोथेरपी नंतर, रेडिएशन नंतर शरीरामध्ये जे दुष्परिणाम झालेले आहेत तर ते पण भरून करण्यासाठी पंचकर्म तेवढंच उपयोगी पडतं, की जेवढं आपण पोटातनं औषधं घेऊन करतो त्याच जोडीला पंचकर्म करणं. अनेक प्रकारचे ॲग्रेसिव्ह कॅन्सर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये अनेकदा केलेलं पंचकर्म, प्रत्येक वर्षी केलेलं पंचकर्म हे सुद्धा निश्चित लाभ देताना दिसतं आहे, की त्यांच्यामध्ये ॲग्रेसिव्ह असून सुद्धा डिसीज फ्री सर्व्हायवल हे त्या रुग्णामध्ये वाढलेलं आपल्याकडे झालेले रुग्ण आहेत. ओके, आता जर अर्ली स्टेजमध्ये जर कोणी असेल पेशंट आणि त्यांनी जर पंचकर्म रेग्युलरली केलं तर त्याला कितपत तो थोपवतो? जर का अर्ली स्टेजमध्ये सुद्धा आपल्याकडे आहे, ब्रेस्ट कॅन्सरचीच एक रुग्ण आहे की जी पहिल्यांदा आपल्याकडे आली तेव्हा आम्ही तिला नुकतंच डिटेक्ट झालं, वयही तिचं उत्तम होतं आणि ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला होता आणि ती रुग्ण आपल्याकडे पंचकर्मासाठी पण आलेली होती. तर तिला आपण वमनासारखे पंचकर्म उपचार दिले आणि त्या रुग्णामध्ये आज तिचे रिपोर्ट्ससुद्धा पूर्णपणे नॉर्मल, मला म्हणायला हरकत नाही, पुन्हा रिपोर्ट्स उत्तम आलेले आहेत आणि हे रिपोर्ट्स आज नाही तर पुढे आपण त्याचा फॉलोअप हा 2-3 वर्ष घेतोय आणि अजूनही ती रुग्ण वर्षातनं एकदा तरी पंचकर्म करून घेते आणि ते रिपोर्ट्स नॉर्मल असलेले आपण बघतो. ओके, यालाच अनुसरून माझा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून सर्व्हिस करताय आणि तुमच्याकडे असा एक कुठला मेजर असा कुठला डिसीज घेऊन एखादा पेशंट आलाय तुमच्याकडे आणि त्यांनी पंचकर्म रेग्युलरली तुमच्या इथं केलंय आणि तो बरा होऊन गेलाय, असं काही केसेस आहेत? त्वचा विकारांचे रुग्ण आमच्याकडे आहेत, सांध्यांच्या आजाराचे रुग्ण आहेत, जे आता मी तुम्हाला सांगितले की एव्हियनचे रुग्ण आहेत, त्यानंतर लिव्हरशी रिलेटेड डिसिजेसचे रुग्ण आहेत. तर असे अनेक रुग्ण आहेत की जे आमच्याकडे पंचकर्म घेऊन गेलेले आहेत आणि थायरॉइड रिलेटेड रुग्ण आहेत की जे पंचकर्म घेऊन गेलेले आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले आहेत आणि ते मेंटेन राहिलेले आहेत. तर असेही रुग्ण आहेत. ओके, मला आता थोडक्यात तुम्ही सांगा, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की लिव्हर झालं, कॅन्सर झालं, डायबिटीज झालं किंवा आपण जे म्हणालो की एक उत्तम प्रेग्नन्सी राहण्यासाठी पंचकर्माचे कुठले कुठले प्रकार असतात आणि ते तुम्ही कसे देता, मला एक थोडक्यात सांगा प्रत्येक आजाराबद्दल. बरं, जर का लिव्हरशी रिलेटेड रुग्ण असतील तर त्यांच्यामध्ये माननीय सरदेशमुख सर आमचे जे आहेत त्यांच्यामध्ये विशेषतः विरेचन उपचार पद्धती आणि रक्तमोक्षण म्हणजे सिरेद्वारे रक्त काढणे. तर मंगळवारीच जर का आपण रक्तमोक्षण केलं तर त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो, असा आमचा अनुभव आहे. अनेक त्वचा विकारांचे रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही रक्तमोक्षण करतो, वमन देतो, विरेचन देतो, त्यांनाही उत्तम उपयोग होताना आपण बघतो आहोत. याशिवाय ऑटोइम्युन डिसऑर्डर्सचे पण रुग्ण आहेत की ज्याच्यामध्ये मी म्हणणार नाही की ते पूर्णपणे क्युअर आहेत, पण निश्चितच ते ऑटोकॅथ राहिलेले आहेत आणि त्यांना त्यांचा आजार कमी होऊन त्यांचं रेग्युलर लाईफ, रुटीन लाईफ आहे ते आज पण जगत आहेत. ओके, डायबिटीज, प्रमेहाचे रुग्ण अनेक आहेत की ज्यांच्यामध्ये शुगर, HbA1c पण कंट्रोलमध्ये आहे आणि ते पण रुग्ण पंचकर्म घेत आहेत, पोटातनं औषधं घेत आहेत आणि त्याचे फॉलोअप्स हे अनेक वर्षांचे फॉलोअप्स आमच्याकडे आहेत आणि ते कंट्रोल असणारे आहेत. पण जेव्हा कुठलाही रुग्ण जर का पंचकर्म करतोय पण योग्य आहार, योग्य विहार किंवा जे सांगितलेलं पथ्य आहे फॉलो करत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा काही रिकरन्स हा येऊ शकतो. पण जर का त्यांनी उत्तम सांगितलेलं औषध, सांगितलेलं पथ्य आणि पंचकर्म वर्षातनं एकदा हे केलं तर निश्चितच रिपोर्ट्स हे त्याचे सांगतात की रिपोर्ट्स हे त्याचे विदिन रेंज राहिलेले आहेत. तर हे उपयोग होताना पंचकर्माचे दिसतात. डॉक्टर, आता आणखीन महत्त्वाचा प्रश्न, पंचकर्मामध्ये मला वाटतं की 5 प्रकारचे उपचार पद्धती तुम्ही देत असाल, तर प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळं असतं की सेम असतं? पंचकर्म ही बेसिक 5 उपचार पद्धती नक्कीच आहेत, पण प्रत्येक रुग्णामध्ये कोणत्या औषधांनी हे पंचकर्म करायचं, किती मात्रेमध्ये करायचं, किती काळ करायचं, किती वेळा करायचं, कधी करायचं, यानुसार हा पंचकर्माचा प्रोटोकॉल ठरतो. दिसायला जरी ही 5च उपचार दिसत असले तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये औषधांच्या याच्यानुसार हा आणि आजारानुसार हा बदल हा केला जातो आणि बदल हा असतो. ओके, मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की स्किन ट्रीटमेंटसाठी पण पंचकर्म केलं जातं. तर आजकाल आपण बघतो की बरेच जण क्रीम लावतात, सुंदर राहण्यासाठी
खूप काय काय करतात. तर कुठल्या लोकांनी पंचकर्म करावं असं तुम्हाला वाटतं या केसमध्ये? पंचकर्माचा उपयोग एक सौंदर्य वर्धनाकरता पण आपण म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये पुन्हा ह्या डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणजे शरीरातलं जर का डिटॉक्स केलं गेलं, शरीरातले विषार किंवा शरीरातले नको असलेले घटक काढले, तर जे निर्माण होणारे घटक आहेत ते उत्तमच निर्माण होतात आणि त्यामुळे शरीरातलं जो आता कांती, ग्लो ह्या प्रकारे दिसतो किंवा आता केसांविषयीच्या तक्रारी याही कमी होताना दिसतात. पण त्याच्यानंतर आपल्याला आजारासाठी आपल्याला काही पोटातनं औषधं पण घ्यायला लागतात. त्याचंही मार्गदर्शन आपण इथे करत असतो आणि त्यानुसार आपण इथे औषधंही देत असतो. एकदाच पंचकर्म केलं आणि मला एकदम बरं वाटेल का, तर ह्याला आम्ही उदाहरण असं देतो की शरीराचं सर्व्हिसिंग, जसं तुम्ही गाडीचं सर्व्हिसिंग करता आणि गाडी ही नेहमीच वापरत असता, एकदाच सर्व्हिसिंग करून आपण थांबत नाही. तसंच शरीराचं आहे की शरीरातलं जर का आपल्याला मेटाबॉलिझम उत्तम ठेवायचं असेल तर काही ठराविक काळानंतर पुन्हा पंचकर्म हे करणं गरजेचं असतं. फक्त हे संपूर्ण पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करायचं आहे. आजकाल आपण बसतो की हृद बसती म्हणजे काही ठराविक शरीराच्या भागांवर म्हणजे गुडघ्यांवर, हृदयाच्या ठिकाणी किंवा मणक्यांच्या ठिकाणी असे कणकेचे गोळे आणि त्याच्यात तेल दिसतं. तर हे सगळे पण पंचकर्माचे उपचार आहेत, पण ते मुख्य उपचार नाहीत, ते त्याला सहाय्यभूत होणारे उपचार आहेत. त्याला आम्ही जानुबस्ती, हृदबस्ती, कटिबस्ती किंवा तेलाची धारा डोक्यावर धरणे, त्याला शिरोधारा, काही लेप आहेत, हे वेगवेगळे लेप म्हणजे वर्ण्य लेप, म्हणजे चेहरा उजळवायचा असेल तर कोणते लेप द्यायचे किंवा गुडघा दुखतोय असेल तर वेदनाशामक कोणता लेप द्यायचा. तर हे सगळे त्याला सहाय्यभूत असे उपचार आहेत. पण मुख्य पंचकर्माचे उपचार मी जे सांगितले ते वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण हे मुख्य उपचार आहेत. आणि मसाज आणि शेक हे त्याचे पूर्व कर्म म्हणजे आधी करण्याचे उपचार आहेत. आणि मुख्य उपचार, पूर्व उपचार, मुख्य उपचार आणि पश्चात उपचार याच 3 प्रकारे पंचकर्म आम्ही हे डिझाईन करतो. ओके. जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे देशातले नाही तर विदेशातले पण काही रुग्ण येतात, तर आपले हे सेंटर एक्झॅक्टली कुठं आहे आणि याच्या कुठे आणखी महाराष्ट्रभर कुठे कुठे तुमच्या ब्रँचेस पण आहेत का? हे सेंटर वाघोलीमध्ये काय भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आयुर्वेद रुग्णालय हे जे आहे आणि इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट रिसर्च सेंटर हे दोन्ही वाघोलीमध्येच एकाच कॅम्पसमध्ये आमचं हे सगळं सेंटर आहे. पंचकर्म हे आमच्याच ह्याच कॅम्पसमध्ये आम्ही केलं जातं. आणि माननीय सरदेशमुख सर यांचे रुग्ण हे पंचकर्मासाठी, तसेच ओपीडीतनं आमच्याही जनरल ओपीडीतले पेशंट्स आहेत ते सुद्धा पंचकर्मासाठी इथेच येतात आणि इथेही संपूर्ण पंचकर्माचा सेटअप आहे. ह्या ठिकाणी 60 बेडेडचं मोठं सुसज्ज स्टेट ऑफ आर्ट पंचकर्म रुग्णालय आहे. कॉटेजेस आहेत, 5 वेगवेगळे कॉटेजेस बांधलेले आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे ग्राउंड फ्लोअरला ही पंचकर्माची व्यवस्था आहे. एकंदरीत संपूर्ण परिसर हा पोल्युशन फ्री, जरी गावापासून सिटीपासून हे दूर थोडंसं असलं तरी पण पोल्युशन फ्री, निसर्गरम्य, हिरवगार वातावरण आणि मुख्यतः इथे पंचकर्मासाठी जे रुग्ण येतात त्यांना इथेच ऑर्गॅनिक फूड म्हणजे ऑर्गॅनिक भाज्या पण इथेच आमच्याकडे उगवल्या जातात आणि त्याच आम्ही या रुग्णांसाठी वापरतो. याचप्रमाणे उत्तम अशी मोठी गोशाळा पण आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध देशी गीर गाईचंच ब्रीड्स आहेत आणि त्यांचंच दूध हे आम्ही पंचकर्माच्या रुग्णांना इथे देत असतो. म्हणजे केवळ पंचकर्म नाही तर त्याच्या अनुषंगाने ह्या सगळ्या आहाराबद्दलचंही मार्गदर्शन आणि आहार्य गोष्टी कोणत्या, त्या कशा घेतल्या जाव्यात, या सगळ्याचं परिपूर्ण इथे त्यांना उपचार पद्धती रुग्णांना मिळते. नाही, नक्कीच. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणतो की आहार पद्धत तीच जर चांगली आणि तुम्हाला सात्विक जर मिळत असेल तर नक्कीच पेशंट प्युअर व्हायला मला नाही वाटत जास्त वेळ लागत असेल. शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत की ज्या तुम्ही इथे आल्यानंतरच तुमच्या लक्षात येतील की त्याची पूर्णपणे इथे काळजी घेतली जाते. पंचकर्मांचा उपयोग हा या सगळ्या वातावरणाचा पण फायदा निश्चितच करणारा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं असं की आजकाल आपल्याकडे विदेशातले लोक खूप यायला लागलेत, आपल्या आयुर्वेदाकडे आजकाल वळत आहेत, पण अजूनही आपली मानसिकता भारतीयांची अशी नाही की जे ॲलोपॅथीला जास्त प्रेफर करतात. तर जे तुमच्याकडे पेशंट्स येतात विदेशातले तर त्यांचे अनुभव कसे असतात? जेव्हा हे परदेशी रुग्ण पंचकर्म चिकित्सा या ठिकाणी घ्यायला येतात तेव्हा त्या रुग्णांमध्ये सुरुवातीला आल्यानंतर ज्या गोष्टीसाठी काही रुग्ण मानसिक आजाराचे पण आहेत, काही डिप्रेस्ड रुग्ण पण असतात, काही त्वचा विकारांचे आहेत, काही सांध्यांच्या आजाराचे असतात, काही रुग्णांमध्ये कॅन्सरचे रुग्ण पण आहेत की जे पंचकर्म ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना
एकंदरीत या ट्रीटमेंटचा उपयोग होताना दिसतो, हा आम्ही कसा ओळखतो? तर रुग्णाकडनं आम्ही फीडबॅक तर घेतोच, पण रुग्ण पुन्हा जाताना म्हणतो मी पुढच्या वर्षी कधी यायचंय हे मला आत्ताच सांगा, पुढचं बुकिंग माझं आत्ताच करून ठेवा. हे रुग्ण आणि अनेक रुग्ण हे आमच्याकडे सातत्याने आमच्याकडे मेल करत असतात आणि आमच्याकडे पुढचं बुकिंग हे लवकर घेत असतात. आणि एकदा आलेला रुग्ण एकटा येत नाही, तर तो येताना त्याचा ग्रुपच आमच्याकडे घेऊन येतो. तर हा आम्हाला वाटतं निश्चितच पंचकर्माचा उपयोग होताना दिसतो आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांचे रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स आधीचे आणि नंतरचे हे दोन्ही आम्ही रुग्णाकडे देत असतो आणि दाखवत असतो की याच्यामध्ये सुद्धा त्यांना निश्चितच फरक पडताना दिसतो आहे. हेच रुग्ण जेव्हा त्यांच्या देशामध्ये जातात तेव्हा ते तिथल्या डॉक्टरांकडे पण तपासून घेतात आधीच्या त्यांच्या डॉक्टरांकडनं. तर त्याचेही रिपोर्ट्स ते आमच्याकडे पाठवत असतात की तिथले डॉक्टर म्हणतात की तुम्ही जे काही ट्रीटमेंट घेतली ती तुम्ही पुढे इथे चालू ठेवा. तर हा सगळा सकारात्मक जो आम्हाला मिळणारा फीडबॅक आहे याच्यानं निश्चितच पंचकर्माचाच हा पूर्णपणे श्रेय हे पंचकर्माला जातं. जसं तुम्ही म्हणालात की एक दीड महिना ती लोक येऊन ट्रीटमेंट घेतात. सपोज आता आपल्या भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातली लोक आहेत ज्यांना हीच ट्रीटमेंट काही एक महिन्यासाठी किंवा दीड महिन्यासाठी घ्यायची असेल, तर इथे राहण्यासाठी काही व्यवस्था आहे की कसं? इथे पंचकर्मासाठी राहण्यासाठी व्यवस्था पूर्ण आहे आपल्याकडे, की आपल्याकडे काही जनरल वॉर्ड, सेमी प्रायव्हेट असे पण आपण वॉर्ड्स पण आहेत, कॉटेजेस पण आहेत की ज्या प्रकारे रुग्णाला जशी प्रायव्हसी हवी त्याप्रमाणे ते तो वॉर्ड चूज करतात आणि आपल्या इथे राहतात. भारतीय रुग्ण सुद्धा अनेक महाराष्ट्राबाहेरून पण रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येत असतात. परदेशातले रुग्ण देखील आपल्याकडे पंचकर्म ट्रीटमेंटसाठी येतात. तर प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार हा कोणता वॉर्ड घ्यायचा हे चूज करतो किंवा कुठल्या प्रकारे प्रायव्हेट का सेमी प्रायव्हेट का जनरलमध्ये राहायचं चूज करतो. पण सर्व ठिकाणी दिल्या जाणाऱ्या पंचकर्म ट्रीटमेंट या रुग्णाचं परीक्षण, रुग्णाचं तपासणी केल्यानंतरच आम्ही ठरवलं जातो. त्याच्यामध्ये बदल नसतो, कारण का पंचकर्म ट्रीटमेंट ही त्या आजाराची ट्रीटमेंट आहे. आणि दुसरं, पेशंटला दिला जाणारा आहार हा सुद्धा आम्ही सगळ्या रुग्णांना पथ्यकर असा हा दिला जातो. ट्रीटमेंट आणि आहारामध्ये बदल नसतो, कारण का तो रुग्णाचा आजारानुसारच ठरलेला भाग असतो. राहण्याचा भाग हा पूर्णपणे पेशंटला आम्ही चॉईस देत असतो. जसं डॉक्टर आता तुम्ही म्हणालात की म्हणजे आपण आता पंचकर्माबद्दलचं पेशंटसाठी किंवा रुग्णांसाठी जे आपण ते ऐकून घेतलेत, पण पंचकर्म कुणी करू नये आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? साधारणतः पंचकर्म करू नये अशा अवस्था बघितल्या तर आम्ही प्रेग्नन्सी, रुग्णाला ताप किंवा ज्वर असेल तर, ताप असेल तर आम्ही करत नाही, उलट्या जुलाब होत असतील तर अशा अवस्थांमध्ये आम्ही पंचकर्म हे करत नाही. पंचकर्माचे साईड इफेक्ट्स काय? तर पंचकर्म केल्यानंतर विशेषतः केल्यानंतर लगेच थोडंसं दौर्बल्य आलेलं असतं किंवा अशक्तपणा असतो. पण हा अशक्तपणा हा थोडा विश्रांतीने जात असतो. जसं आपण शरीरामध्ये एकदम हलकेपणा आलेला असतो, त्यामुळे हे थोडा अशक्तपणा हा वाटत असतो. तर अशा वेळी आम्ही सांगतो की पंचकर्म केल्यानंतर लगेचच कुठलाही प्रवास करू नका, बाहेरचं काही जेवण किंवा बाहेरचं काही खाऊ नका, घरचंच जेवण करा आणि विश्रांती घ्या. म्हणजे दिवसभर झोपून राहा असं नाही, तर घरचीच रुटीन जे आपण कामं आहेत ती करा. लगेच आपलं रुटीनवर किंवा कामालाही सुरुवात करू नका. तर शक्यतो साधारणतः दुप्पट दिवस परिहार काल हा पंचकर्माचा सांगितलेला आहे. जे कर्म करू त्याचा दुप्पट दिवस. पण सध्याच्या काळामध्ये किमान पुढचे 7 ते 8 दिवस तर रुग्णांनी घरी राहावं, घरचं अन्न खावं, वेळेत घ्यावं आणि लगेच हळूहळू रुटीन काम आपलं हे सुरू करावं. लगेचच एकदम कामाला जॉईन होणं, लगेचच प्रवास करणं या गोष्टी टाळाव्या. डॉक्टर, जाता सगळ्या वयोगटासाठी तुम्ही एक काय मेसेज द्याल? सर्व महिलांनी, कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या वर्किंग वुमन्स आहेत किंवा इतरही पुरुष वर्ग जो आहे की जो नाईट शिफ्टला आहे किंवा IT सेक्टरमध्ये आहे किंवा कोणत्याही स्किल्ड जॉबमध्ये आहे, बैठा जॉब आहे, तर या सगळ्यांसाठी पंचकर्म हे उपयुक्त आहे. हे सांगताना जेव्हा शरीर निरोगी ठेवायचं असेल आणि शरीराकडून आपल्याला बऱ्याच प्रमाणात पुढेही निरोगीताही टिकवायची असेल तर याच्यासाठी जसं आपण पथ्यकर किंवा योग्य आहार, योग्य विहार हा करणार आहोत, त्याचप्रमाणे शरीर शुद्धी करणं
किंवा शरीर जसं प्रेग्नन्सी आपल्याला ठेवायची आहे, तर यासाठी सुद्धा शरीरशुद्धी ही महत्त्वाची आहे. आणि ही शरीरशुद्धी ठेवणं त्याच्यासाठी पंचकर्म उपचार हे महत्त्वाचे आहेत. आणि एकंदरीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा पंचकर्म हा उपचार उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तरी सुद्धा आणि शरीर शक्ती किंवा शरीरबल हे उत्तम ठेवायचं असेल तर पंचकर्म उपचार हे करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच मित्रांनो, डॉक्टरांनी आजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये पंचकर्म किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी खूप साऱ्या उदाहरणांमधनं दिलं आहे. म्हणजे तुमचा डायबिटीस असो, तुमचा कॅन्सर असो, किंवा जर तुम्हाला सुंदर दिसायचं, तुमचे केस चांगले ठेवायचे आहेत, असे भरपूर अनेक उदाहरणांतून त्यांनी एक्सप्लेन केलं की पंचकर्म आपल्या शरीराला कसं मदत करू शकतं. जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की पंचकर्माचं मॅजिक, एकतर ते काय करतं, एक तर तुमचं शरीर डिटॉक्स करतं, तुमचं मनाचं हिलिंग ज्याला आपण म्हणतो की मनशांती, मनशांतीसाठी पण तुम्ही पंचकर्म करू शकता. खरं तर हे वाघोलीमध्ये खूप मोठं पंचकर्माचं सेंटर आहे. तुम्ही एकदा त्यांना व्हिजिट करा. आपण डॉक्टरांचे आणि हॉस्पिटलचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या. आणि आणखीन एक महत्त्वाचा त्यांनी मुद्दा सांगितला की जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करताय तर त्याच्यासाठी पण शरीरशुद्धी ते इथे करवतात. खरं तर प्रत्येक वयोगटासाठी मी म्हणेल की पंचकर्म एकदा तरी करायला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं की आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो, पण मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने शरीराचं एकदा तरी सर्व्हिसिंग करायला हवं एका ठराविक पिरियडनंतर. कारण काय आहे, स्ट्रेस आणि जॉब हे आयुष्याचा तर एक अविभाज्य घटकच झाला आहे असं मी म्हणेल. कारण स्ट्रेस, कॉफी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण यांना इतकं घट्ट आवळून बसलो की हेच आपले मित्र झाल्यासारखे आपण आता वावरतोय त्यांच्यासोबत. तर डॉक्टर, तुम्ही खरंच मला असं वाटतं की खूप चांगली माहिती दिली आणि ज्याच्याप्रमाणे पंचकर्माचा फायदा करून आपण शरीराचं डिटॉक्स हे नक्कीच बाहेर काढू शकतो. तर तुम्ही आलात आणि खूप आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केलं की शरीर कसं शुद्ध ठेवायचं आणि त्यासाठी काय काय करायला हवं. म्हणजे हे फक्त तुम्ही रुग्णांपुरतंच नाही, तर तुम्ही रुग्ण नसाल आणि तुम्हाला असं वाटतं की आपण रुग्ण होऊच नाही, तर त्याच्यासाठी पंचकर्म काय करू शकतं त्याचं मॅजिक तुम्ही आम्हाला सांगितलं. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मला असं वाटतं की आणखीन काही लोकांना जर प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देतीलच. तर त्याची पण आपण भविष्यात वाटलं की याच्यावरती आणखीन एखादा पॉडकास्ट घ्यायचा किंवा त्यांच्या समस्यांसाठी एखादा अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला अरेंज करायचा आहे तर तो आपण येता भविष्यामध्ये एकदा करूयात. धन्यवाद.